नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद बांधणकर. शेतकरी मित्रांनो, सहाय्यकामार्फत जी ई-पीक पाहणी करायची त्याची मुदत 30 ऑक्टोबर 2025 रोजी समाप्त झालेली आहे. परंतु अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी करणे या ठिकाणी बाकी आहे. ही जर ई-पीक पाहणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली नाही, तर हे शेतकरी यांचा माल या ठिकाणी हमी भावाने या ठिकाणी विकू शकणार नाही. तसेच त्यांनी जो पीक विमा काढलेला आहे, तो पीक विम्याचा क्लेम सुद्धा या ठिकाणी होणार नाही. तसेच शासनाकडून दिले जाणारे अनुदान या ठिकाणी त्यांना मिळू शकणार नाही. तसेच महाडीबीटी पोर्टलवर पिकासंदर्भात ज्या योजना राबवल्या जातात, त्याचा लाभ या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नाही. शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर पिकाची नोंद या ठिकाणी होणार नाही. एकंदरीत या सर्व गोष्टीचा विचार शासनाने या ठिकाणी केला आणि परत या ठिकाणी ई-पीक पाहणी करण्याची तारीख या ठिकाणी वाढवून देण्यात आलेली आहे. ही ई-पीक पाहणीची तारीख 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत या ठिकाणी वाढवून देण्यात आलेली आहे आणि ही ई-पीक पाहणी सहाय्यकाच्या मार्फत शेतकऱ्यांना या ठिकाणी करून घ्यायची आहे. बरेच शेतकरी असे सुद्धा म्हणतील की आता आमच्या शेतामध्ये माल तर या ठिकाणी राहिलेला नाही. आता ही ई-पीक पाहणी कशी करायची? हा एक प्रश्न आता या ठिकाणी आता उपस्थित झालेला आहे. असो, ई-पीक पाहणी करण्याकरता परत एकदा मुदत वाढ मिळाल्याबाबतची ही होती महत्त्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. जय जवान, जय किसान.